नमस्कार, सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आता शाळा सुरू झाल्यात आणि डब्याला सगळ्यांनाच कामावर जायला आपल्याला रोज वेगवेगळ्या भाज्या लागतात। तर रोज भाज्या काय करायचं, तर आज मी तुम्हाला ही भरली शिमला मिरची दाखवणार आहे, म्हणजे ढोबळी मिरची। त्याच्यासाठी मी इथे शिमला मिरची घेतलेले 6, 1 वाटी बेसन पीठ घेतले, वरचं कट केलेले शिमला मिरचीचे तुकडे करून घेतले, 1 टोमॅटो, 1 कांदा घेतलाय, लाल तिखट, हळद, गरम मसाला, जिरं, मोहरी, हिंग, चवीनुसार मीठ, थोडं ओलं खोबरं घेतलं, तुम्ही दाण्याचं कूट पण घालू शकता, आलं लसणाची पेस्ट आणि कोथिंबीर, ते सगळं साहित्य घेतलेलं आहे। एका बाजूला मी फ्राय पॅन गरम करत ठेवलेलं, त्याच्यात 2 ते 3 चमचे मी तेल घालून घेतले। हे तेल गरम झालं का आपल्याला हे वाटीभर बेसन आहे ना, ते घालून चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। आता तुमच्या मिरच्या किती आहेत त्याच्याप्रमाणे तुम्ही हे बेसन घेऊ शकता। तर मी 1 वाटी घेतलेलं आहे आणि चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे, कुठेही काळपट असं करपवायचं नाही। आणि खमंग वास आला बेसनाला की हे आपण गॅसवरनं खाली उतरून काढून घ्यायचं आहे। तर याच्यात आपण आणखीन तेल टाकू शकतो, म्हणजे आणखीन बेसन चांगलं फुलतं आणि ती मिरची खाताना आपल्याला चिकट असं लागत नाही। तर अशा पद्धतीने आपण हे बेसन भाजून घ्यायचं आहे। आणि गुठळ्या झाल्या, आता गुठळ्या अशा प्रेस करून मोडून घ्यायच्या आहेत। बघू शकता अशा पद्धतीने आपण बेसन भाजून घेतलेलं आहे, काढून घेतलं आहे बेसन एका ताटलीमध्ये आणि ते जरा थंड करून घ्यायचं आहे। आता काय करायचं आहे आपल्याला, तर आता थोडंसं आणखीन तेल टाकायचं आहे, 2 चमचे तेल टाकून आपल्याला काय करायचं आहे, तर त्याच्यात आपण हे तुकडे केलेले जे शिमला मिरचीची वरचा भाग जो काढलेला आहे ना, त्याचे तुकडे केलेले आहेत ना, ते घालून घ्यायचे आहेत। आणि त्याच्या जोडीला आपल्याला हा बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा घालून घ्यायचा आहे। टोमॅटो चिरताना आपल्याला आतल्या बिया काढून टाकायचे आहेत। चांगलं मऊसर असं करून घ्यायचं आहे थोड्या वेळ ढवळून। आणि नंतर आपल्याला लगेचच त्याच्यात बारीक चिरलेला 1 कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे। हे तिन्ही पदार्थ चांगले मऊ असे करून घ्यायचे आणि मग आपल्याला ते पिठावरतीच टाकून थंड करून घ्यायचे आहेत, पिठाच्या डिशमध्ये टाकायचे आहेत आणि सगळं असं थंड करून घ्यायचं आहे। आणि मग आपल्याला पुढचे पदार्थ घालायचे आहेत। तर आता आपण हे मऊ करून घेऊया। तर आमच्याकडे वरण भाताबरोबर ही शिमला मिरची नेहमी करतात, तर चव खूप छान लागते, एकदा तुम्ही पण अशी ट्राय करा। आता आपलं हे कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरचीचे तुकडे मऊ झालेले आहेत। आपण गॅस बंद केला आहे आणि आता आपण याच ताटलीमध्ये त्याला काढून घ्यायचं आहे आणि अगदी थंड करून घ्यायचं आहे। थोडं थंड होण्यासाठी आपण हे अशा पद्धतीने पिठामध्ये मिक्स करायचं आहे, म्हणजे लवकर थंड होईल। थंड झाल्यावर आपल्याला आता पुढे त्याच्यात 1 चमचा हा रेग्युलर मसाला घालून घ्यायचा आहे, आपल्याला लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे। हे मिश्रण चांगलं एकजीव करायचं आहे आपल्याला। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडं अर्धा चमचा एवढं हिंग घालायचं आहे। नंतर आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची 1 चमचा। हे 4-5 चमचे खोवलेलं ओलं खोबरं आहे, तुम्ही याच्यात दाण्याचा कूटसुद्धा घालू शकता। तर तुम्हाला इथे खूप चरचर असा आवाज येत असेल, तो आवाज कसला आहे माहिती आहे, पावसाचा, खूप जोरात पाऊस पडतो आहे आणि मी व्हॉइस ओव्हर करायला लागले, त्याचा आवाज इथे येत आहे। आता आपण सगळं हे एकजीव करून घ्यायचं आहे छानपैकी, कुठे पाणी वगैरे घालायचं नाही, असंच कोरडं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे ती ढोबळी मिरची अगदी चवीला छान लागते आणि खुसखुशीत लागते, बेसनसारखी आतनं आपण झुणका करतो ना त्या टाईपचं हे त्याची चव लागते। तुम्ही कधी हा पदार्थ बनवलात का ते नक्की सांगा, खूप छान लागतो। आता आपण अशी कोथिंबीर घालून घेतली, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगलं आपल्याला आता एकजीव केलेलं आहे। आता आपण या मिरच्यांमध्ये हे मिश्रण असं भरून घ्यायचं आहे, जास्त ठासून भरायचं नाही, अगदी वरवरनं असं भरायचं आणि थोडासा दाब द्यायचा या पद्धतीने, आणि ते वाफेमुळे शिजलं जातं ना, मग मस्त मोकळं होतं बेसनसारखं। तर आता आपण ह्या सगळ्या मिरच्या अशाच भरून घेऊया। आणि मी एक सांगायला विसरले, याच्यात आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस घाला 2 चमचे, आणि आमचूर पावडर असली तर अर्धा चमचा घाला।
चव आणखीन छान लागेल. पण मी टोमॅटो घातला आहे ना, त्यामुळे मी जास्त काय आंबट असं घातलं नाही. अशी पण चव छान लागते. तर आता आपण सगळ्या ह्या मिरच्या भरून घेतलेल्या आहेत. आता आपण एका बाजूला फ्राय पॅन गरम करत ठेवू. आता आपल्या मिरच्या या सगळ्या भरून झालेल्या आहेत. आता मी एवढं उरलं आहे ना, ते नंतर भरीन मिरच्या. अजून माझ्याकडे 2-3 मिरच्या उरलेल्या आहेत, पण मी ते 6च मिरच्या भरणार आहे. तर आता फ्राय पॅन तोच आपण गरम करत ठेवला आहे आणि त्याच्यात थोडंसं आपल्याला 3-4 चमचे तेल घातलं आहे. अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी घातले आणि थोडंसं आपलं उरलेलं हिंग घालून घेतले. हिंग घातलं की त्याच्यावर आपल्याला ह्या मिरच्या सगळ्या अशा लावून घ्यायच्यात. तुम्ही जर मिरच्या घेताना व्यवस्थित बुडाच्या मिरच्या बघून घ्या. ह्या जरा वरखाली आहेत ना, त्यामुळे व्यवस्थित बसत नाहीत. मिरच्या घालून आपल्याला 5-6 मिनटं मंद गॅसवर झाकून ठेवायचं आहे. गॅस कुठेही जास्त मोठा करायचा नाही, गॅसची फ्लेम. 5-6 मिनटं झालीत. मी आता पुन्हा ह्या मिरच्या पलटून घेणार आहे. अशाच आलटून पलटून सगळ्या बाजूनी ह्या मिरच्या व्यवस्थित अशा वाफेवर शिजू द्यायच्यात. पलटून घ्यायच्या आणि वाफेवर शिजू द्यायच्यात. आता पुन्हा एक 5-6 मिनटं आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे. माझा आवाज इथे बरोबर येत नाही, कारण माझ्या घशाला जरा त्रास झालेला आहे. आता थोडा वेळ झाकून ठेवले, पुन्हा झाकण काढून घेतलं आहे. आता पुन्हा हे आपल्याला याची बाजू आहे ना वरची, ती अशी उपडी घालून घ्यायची आणि पुन्हा आपल्याला त्या शेकवून घ्यायच्यात. अगदी अशाच मऊ पडेपर्यंत थोडा वेळ आपल्याला शेकवून घ्यायच्यात. कुठेही गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर मग करपलं तर सगळी त्याची टेस्ट वाया जाईल. तर पुन्हा आपल्याला आता थोडा वेळ झाकण देऊन ठेवायचं आहे की आपल्या या भरली शिमला मिरची खाण्यासाठी तयार. तर आणखीन थोडा वेळ आपण ठेवूया, एक 4-5 मिनटं. तर बघू शकता मी झाकण काढलेलं आहे आणि आपली ही ढोबळी मिरची, शिमला मिरची भरली तयार झालेली आहे. किती खरपूस अशी झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि चवीला तर अप्रतिम लागते. एकदा या पद्धतीने ही ढोबळी मिरची ट्राय करा. रोज रोज भाज्या काय करायचा हा आपल्याला प्रश्न असतो. एकदा टिफिनमध्ये द्या किंवा डाळ भाताबरोबर नक्की ट्राय करा. अतिशय सुंदर लागते ही भरली शिमला मिरची. तर आता आपली ही शिमला मिरची तयार झाली आहे. अशीच मी परतवून घेतले थोडा वेळ आणि अगदी आता गॅस बंद करून 2-3 मिनटं आपल्याला तिला थोडी मऊ करून घ्यायची आहे की आपली ही भरली शिमला मिरची खाण्यासाठी तयार. तर भरली शिमला मिरचीची शॉर्टमध्ये पण मी रेसिपी अपलोड केलेली आहे, तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता. तर आपली शिमला मिरची खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर बघू शकता किती छान प्रकारे ही शिमला मिरची अगदी खरपूस अशी तयार झालेली आहे. तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.